Hi friends, I am VB Kate. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text, news analysis. Unit number 3, text number 3, news analysis. न्यूज ॲनालिसिस म्हणजे बातम्यांचे विश्लेषण. पे अटेन्शन हियर. क्लोज शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. बेंगलोर. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलोर has recently issued a list of do's and don'ts for condition taking the entrance test to the prestigious institute this year. Closed shoes not allowed in examination halls. परीक्षागृहामध्ये बंद बुटांना मनाई. बेंगलोर. मराठीत भाषांतर पहा. बेंगलोर येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीने नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यासाठी किंवा उमेदवारासाठी एक वर्तन नियमावली प्रसारित किंवा सादर केली आहे. द कंडिशन विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शूज, बूट्स and even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. The pens will be provided in the hall by the इन्व्हिजिलेटर्स. उमेदवारांना परीक्षागृहाच्या आतमध्ये शूज, बंद बूट व मोजे घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. या व्यतिरिक्त मोबाईल फोन म्हणजेच भ्रमणध्वनी, मायक्रोफोन्स, इयरप्लग्ज, कॅल्क्युलेटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक तांत्रिक उपकरणे, पाउचेस म्हणजे छोट्या छोट्या पिशव्या, छापील किंवा कोरे कागद आणि पेन, लेखन किंवा लेखण्या देखील आत नेता येणार नाहीत. परीक्षागृहात गेल्यावर पर्यवेक्षकाकडून लेखण्या पुरवण्यात येतील. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग म्हणजे रितिकाने घेतली अभिनयातून निवृत्ती. मुंबई, सप्टेंबर 9. फेमस ॲक्ट्रेस रितिका who is believed to be the most highly paid star in Bollywood is all set to break the hearts of her fans in an informal chat with a journalist. She revealed that she will not sign any more films after completing the big budget movie Ant next month. She refused to give any reasons for her decisions. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. रितिकाने घेतली अभिनयातून निवृत्ती. 9 सप्टेंबर. मुंबई. बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी तारका असे जिच्याबद्दल बोलले जाते ती प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आता आपल्या चाहत्यांचा हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात अँट हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणतेही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही असे पत्रकाराशी अनौपचारिक गप्पा मारताना तिने जाहीर केले. या निर्णयामागील कोणतेही
कारणे देण्यास तिने नकार दिला. मात्र तिच्या नजीकच्या सूत्राकडून असे समजते की आता तिला राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. इतिहासातील महाभयंकर काळ. इतिहासातील महाभयंकर काळ. लंडन. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases, and we have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars. But right now, we have only one planet and we need to work together to protect it. Hawking wrote recently in the Guardian newspaper. मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. इतिहासातील महाभयंकर काळ. लंडन. मानवजातीच्या आजारावरच्या इतिहासातील सर्वात भयंकर अशा काळाला सध्या माणूस तोंड देत आहे, असा इशारा भौतिकशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे. ते असे म्हणतात की हवामानातील बदल, लोकसंख्येचा विस्फोट, साथीचे रोग यासारख्या प्रचंड आव्हानांना सध्या संपूर्ण जग सामोरे जात आहे. सध्या ज्या ग्रहावर आपण राहतो आहोत त्याचा विध्वंस करण्याचे तंत्रज्ञान आज आपल्याला अवगत आहे, परंतु त्यापासून स्वतःला वाचवण्याची क्षमता मात्र अजून आपण विकसित केलेली नाही. आजपासून काहीशे वर्षानंतर कदाचित आपण ताऱ्यावर वसाहती निर्माण केलेल्या असतील, पण आजच्या घडीला आपल्याजवळ पृथ्वी हा एकच ग्रह आहे आणि त्याचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये हॉकिंग यांनी नुकतेच लिहिले आहे. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. सर्व आजारावर शीघ्र इलाज. बघा, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. सर्व आजारावर शीघ्र इलाज. स्टाफ रिपोर्टर कवठे. Hundreds of people flock every hour to Ralewadi, a tiny settlement near Ambegaon. They wait in long, winding queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sorts of disease. According to him, he has developed this powder from a special herb in the Himalayas. Unwilling to give the exact name and sources of the herb, he only says that it was revealed to him. He offers it at rupees 25 a packet. Each packet is specially blessed by him. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. However, Dr. Karnik of Ambegaon
civil hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. Quick cure for all ailments. सर्व आजारावर शीघ्र इलाज. वार्ताहर कवटे. आंबेगावाजवळील राळीवाडी या एका छोट्याशा वसाहतीत दर तासाला शेकडो लोक झुंडीने जमा होत असतात. सर्व प्रकारचे रोग बरे करण्याचा दावा करणाऱ्या मिरीबाबाकडून एक खास पूड मिळवण्यासाठी लोक तळपत्या उन्हात लांबच लांब रांगा लावून उभे असतात. हिमालयातून आणलेल्या एका विशिष्ट औषधी वनस्पतीपासून त्यांनी ही पूड किंवा पावडर तयार केली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्या वनस्पतीचे नेमके नाव आणि उगमस्थान सांगण्यास ते नकार देतात. ते एवढेच म्हणतात की हे ज्ञान त्यांना प्रकट झाले आहे. 25 रुपयांना एक पाकिट या दराने तेही पूड विकतात. प्रत्येक पाकिटावर त्यांचा आशीर्वाद असतो. त्यांच्या या पुडीने त्यांनी हजारो लोकांना रोगमुक्त केलेले पाहिल्याचे त्यांचे काही अनुयायी ठामपणे सांगतात. प्रत्यक्षात मात्र आंबेगाव सरकारी इस्पितळातील डॉक्टर कर्णिकांच्या मते गेल्या काही आठवड्यापासून त्यांच्या इस्पितळातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. In this way, I am stop here. Thank you very much.